घाणेरडे चाळे आम्ही वरचेवर बघत असतो. कंप्लेंट पण केले आम्ही सगळ्यांनी पोलिसांना. गोराई 3 एरिया आम्ही ते कासा बेलिसिमोमध्ये राहतो किंवा सी वूड्स ते असं आतमध्ये आहे थोडंसं. इकडे गोराई डेपोच्या मागचा जो गेट आहे तिकडे कोणीच नसतं आणि बऱ्याच वेळा असे मुलं म्हणजे तरुण मुलं बऱ्याचदा तिकडे अश्लीचाळे करत सापडलेले आहेत. पोलीस राऊंड मारून वगैरे जातात आम्ही वरच्यावर कंप्लेंट्स केल्यामुळे. येतात ते राऊंड मारतात एकदा दोनदा, तेव्हा लपतात ती पोरं, परत येतात. एखाद दुसऱ्यांना पकडून पुढे जाऊन त्यांचं काय कारवाई होते आम्हाला माहित नाहीये, कारण का परत तेच गोष्ट आम्ही बघतोय. ही रात्रीच्या वेळी आम्ही कधी जेवून वाटलं की आपण थोडं फेरी मारावं तर अगदी सेफ नाहीये. ट्विटरवरती मी टाकत असतो, बट तिकडे काय पोलिसांचा रिप्लाय येतोय की वी विल टेक ॲक्शन. जसं सिंगल मुली फेरी मारत असेल कुणी आणि काही दुर्घटना घडली तर ह्याला जबाबदार कोण आणि ह्याची दखल कोण घेणार? पुढे मागे सगळं झालं तर जबाबदार कोण घेणार? एखादी गोष्ट घडणार नंतर त्यानंतर पाहते येणार का इकडे का त्या अगोदर त्यांनी येऊन आमचं नागरिकांचं रक्षण केलं पाहिजे. पोलिसांनी प्रशासनाने जे कोण जबाबदारी इथे आहेत, संस्था आपल्या ज्या आहेत, ऑथॉरिटीज आहेत, त्यांनी काय ती याच्यामध्ये ॲक्शन घेतली पाहिजे ना. नाही तर एखादी घटना घडल्यानंतर मग काय होणार, त्याचा काही इलाज नाही आहे. आता काय त्याच्यावरती ॲक्शन घेतली गेली पाहिजे सध्या तरी.